नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॉस्ट युनिट याविषयी चर्चा करणार आहोत। कॉस्ट युनिट म्हणजे काय हे मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। बघा, याचं मीनिंग आपण विचारात घेऊया। आपल्या पॉइंटचं नाव आहे कॉस्ट युनिट अँड कॉस्ट सेंटर। कॉस्ट युनिट अँड कॉस्ट सेंटर। कॉस्ट सेंटर कधी तयार होतं? अनेक डिपार्टमेंट ज्यावेळी एखाद्या वस्तूचं उत्पादन करतात त्यावेळी त्याचं कॉस्ट सेंटर तयार होतं। बघूयात आपण आधी कॉस्ट युनिट म्हणजे काय। कॉस्ट म्हणजे काय? वस्तूची किंमत। आणि युनिट म्हणजे काय? जितक्या प्रमाणामध्ये त्या वस्तूचं उत्पादन केलेलं आहे तेवढ्या प्रमाणातलं त्या वस्तूंची किमतीला कॉस्ट युनिट असं म्हटलं जातं। कॉस्ट युनिट इज क्वांटिटेटिव्ह युनिट ऑफ प्रोडक्ट और सर्विस और टाइम इन रिलेशन टू विच कॉस्ट आर ascertained अँड एक्सप्रेस। ascertain म्हणजे शोधणं आणि एक्सप्रेस म्हणजे व्यक्त होणं। मग कॉस्ट युनिट कशाला म्हणायचं आपण? की जी क्वांटिटी आहे प्रोडक्शनची क्वांटिटी किंवा ज्या प्रोडक्शनसाठी आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतो किंवा ज्या प्रोडक्शनची वेळ विचारात घेतली जाते त्याला इथे कॉस्ट युनिट असं म्हटलं जातं। म्हणजे कॉस्ट युनिटचं मिनिंग काय? क्वांटिटी ऑफ प्रोडक्शन। ओके, नंबर ऑफ प्रोडक्शन किंवा क्वांटिटी ऑफ प्रोडक्शन। ठीक आहे। कॉस्ट युनिट डिफर फ्रॉम इंडस्ट्री टू इंडस्ट्री। आपल्याला माहिती आहे कॉस्टची व्हॅल्यू ही एका इंडस्ट्रीतून दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये मालाची देवाणघेवाण करताना ठरवली जाते आणि अनेक नंबर्सचा किंवा अनेक व्हरायटीचा माल नंबर ऑफ प्रोडक्शन आपण एका इंडस्ट्रीतून दुसऱ्या इंडस्ट्रीला सेल करत असतो किंवा सेंड करत असतो तेव्हा कॉस्ट युनिट विचारात घेतली जाते। कॉस्ट युनिट सिलेक्टेड शुड बी द मोस्ट नॅचरल टू द बिझनेस अँड ॲक्सेप्टेड बाय ऑल कन्सर्न। आपल्याला माहिती आहे नॅचरली प्रत्येक बिझनेसमध्ये कॉस्ट युनिट प्रोडक्शनची फाइंड आउट करावी लागते, ॲसर्टेन करावी लागते। ॲसर्टेन केल्यानंतरच ती एक्सप्रेस होते, म्हणजे ती व्यक्त होते। इथं वरती मिनिंगमध्ये आपण सांगितलेलंच आहे कोणत्याही वस्तूची किंवा मालाची किंमत आणि त्या वस्तूंची संख्या त्याच्यामध्ये कॉस्ट युनिट ठरते। म्हणजे मालाच्या क्वांटिटीवरती क्वांटिटेटिव्ह युनिट ऑफ प्रोडक्शन म्हणजे तुमच्या मालाची क्वांटिटी आणि त्याची युनिटची किंमत म्हणजेच कॉस्ट युनिट या ठिकाणी विचारात घेतली जाते। म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये किती क्वांटिटीचा माल उत्पादित झालेला आहे, कशा पद्धतीने त्याला सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते आणि कोणत्या वेळेमध्ये तो माल सप्लाय केला जातो, या तिन्ही गोष्टी कॉस्ट युनिटमध्ये इम्पॉर्टंट आहे। कॉस्ट युनिट म्हणजे सिलेक्टेड शुड बी टेकन नॅचरल बिझनेस अँड ॲक्सेप्टेड बाय ऑल कन्सर्न। म्हणजे कॉस्ट युनिट प्रत्येक बिझनेसला फाइंड आउट करावी लागते आणि प्रत्येक बिझनेसमध्ये तो बेसिक पार्ट आहे, कारण प्रत्येक बिझनेसमॅनचा महत्त्वाचा ऑब्जेक्ट काय असतं? जास्तीत जास्त नफा मिळवणं। आणि नफा मिळवण्याच्या उद्देशानेच प्रत्येक बिझनेसमॅन वस्तूची किंमत किती ठरवायची याचा शोध घेत असतो। म्हणजेच वस्तूची कॉस्ट किती असावी हे ठरवण्याचं नॅचरली काम प्रत्येक बिझनेसमॅन करत असतो आणि त्या पद्धतीने ते एक्सप्रेस होत असतं किंवा ते व्यक्त होत असतं। Therefore, utmost care should be taken while selecting cost unit। आणि त्याच्यातून तो काय करत असतो? अनेक व्हरायटीमधूनच आपल्या प्रोडक्शनची क्वांटिटी विचारात घेऊन त्याची कॉस्ट युनिट ॲसर्टेन करत असतो। इट शुड बी नायदर टू स्मॉल नॉर टू लार्ज। ती कधी जास्त असते कधी कमी पण असते, पण जास्त असल्यावर काय प्रोसेस होते बघा? इफ युनिट इज टू लार्ज सिग्निफिकंट कॉस्ट ट्रेंड मे पास unnoticed due to averaging of cost। बऱ्याचदा काय होतं, जेव्हा ती युनिट कॉस्ट तुमची जास्त होते म्हणजे तुमची क्वांटिटी जास्त होते मालाची, त्यावेळी तुमची जी कॉस्ट आहे त्याचं ॲव्हरेज आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं। आणि ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण बघतो टोटल कॉस्ट डिवाइडेड बाय नंबर ऑफ युनिट्स। म्हणजे तुम्ही किती प्रोडक्शन युनिट किती युनिटचं प्रोडक्शन किंवा किती प्रोडक्शन क्वांटिटेटिव्ह प्रोडक्शन तुम्ही मॅन्युफॅक्चरर केले त्याच्यावरती तुमची युनिट कॉस्ट डिपेंड असते। म्हणजे पर युनिट कॉस्ट काढायची असेल तर हा फॉर्म्युला यूज केला जातो, टोटल कॉस्ट डिवाइडेड बाय नंबर ऑफ युनिट। ओके, तुमच्या युनिटची किंवा तुमच्या प्रोडक्शनचे नंबर्स किंवा क्वांटिटी या ठिकाणी विचार घेतली जाते तेव्हा तुम्हाला पर युनिटचं प्राइस लक्षात येते, बरोबर? म्हणजे जर तुमचं लार्ज युनिट असेल, युनिट रेट तुमचा लार्ज असेल, जास्तीत जास्त असेल, त्यावेळी तुम्हाला पर युनिट रेट काढण्यासाठी नंबर ऑफ प्रोडक्शन म्हणजे क्वांटिटी ऑफ प्रोडक्शन, जसं की आपण इथे म्हटलं क्वांटिटी युनिट ऑफ प्रोडक्शन
इज अ मस्ट फॉर कॅल्क्युलेटिंग द कॉस्ट युनिट. कॉस्ट युनिट कॅल्क्युलेट करण्यासाठी नंबर ऑफ प्रोडक्शनची क्वांटिटी विचारात घेणं गरजेचं आहे. तो आपला बेस आहे आणि त्याच्यावरूनच आपण युनिट कॉस्ट कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर बघा, इफ द युनिट इज टू स्मॉल, जर ती युनिट तुमचं स्मॉल असेल किंवा तुमची ती प्राइस ते प्रोडक्शन कमी किमतीचं असेल, इट मे बी नेसेसिटेड डिटेल अँड एक्सपेन्सिव्ह क्लेरिकल वर्क. म्हणजे ते सगळं जे काही तुमचं क्लेरिकल वर्क आहे ते एक्सपेन्सिव्ह स्वरूपाचं होतं, एक्सपेंडिचर जास्त असतात, म्हणून तुमच्या प्रोडक्शनची प्राइस कमी होत जाते असं या ठिकाणी म्हटलेलं आहे किंवा इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेसेसिटेड डिटेल अँड एक्सप्रेसिव्ह क्लेरिकल वर्क. क्लेरिकल वर्कमध्ये तुमच्या वस्तूचं युनिट स्मॉल झालं असेल तर एक्सपेन्सिव्ह प्रोसेस आपल्याला लक्षात येते. त्यानंतर डेफिनेशन बघा, कॉस्ट युनिट याचा आपण मिनिंग पाहिलेलं आहे. कॉस्ट युनिट म्हणजे काय? कॉस्ट युनिट स्मॉलर आणि लार्जर स्वरूपाचं दोन्ही पद्धतीचं असतं. मोठ्यात मोठी किंमत सुद्धा असू शकते. कॉस्ट युनिट म्हणजे जास्तीत जास्त प्रोडक्शन उत्पादित झाल्यानंतर काय प्रोसेस होते, त्यावेळी पर युनिटची प्राइस कशी कॅल्क्युलेट करायची, त्याचं ॲव्हरेज कसं कॅल्क्युलेट करायचं. जसं की आपण पर्सेंटेज ऑफ मार्क्स, आपल्या मार्कांचं पर्सेंटेज काढायचं असेल तर आपण काय करतो, मार्क ऑब्टेन डिवायडेड बाय नंबर ऑफ सब्जेक्ट इंटू 100. बरोबर. म्हणजे आपल्याला पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे असतील, आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला किती ॲव्हरेजने मार्क मिळालेले आहेत ते जर ॲव्हरेज करायचं असेल तर आपण काय फॉर्म्युला यूज करतो, मार्क ऑब्टेन डिवायडेड बाय नंबर ऑफ सब्जेक्ट. तसंच इथं हे तुमचे टोटल कॉस्ट, प्रोडक्शनचे टोटल कॉस्ट डिवायडेड बाय नंबर ऑफ युनिट्स किंवा नंबर ऑफ प्रोडक्शन या ठिकाणी विचारात घेतले जातात. आणि त्या पद्धतीने लार्जर अमाऊंट असेल तुमच्या युनिटची तर हे कॅल्क्युलेशन करून त्याचं ॲव्हरेज कॅल्क्युलेट करावं लागतं. आणि स्मॉलेस्ट असेल तर ते एक्सपेन्सिव्ह प्रोसेस आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आपण आता डेफिनेशन पाहणार आहोत. डेफिनेशनमध्ये बघा, CIMA लंडन या इन्स्टिट्यूटने केलेली, लंडनच्या CIMA इन्स्टिट्यूटने असोसिएशनने केलेली ही डेफिनेशन आहे. त्यांनी इथं म्हटलं आहे, लंडन डिफाईन कॉस्ट युनिट ॲज अ युनिट ऑफ प्रोडक्ट ऑर सर्व्हिस इन रिलेशन टू विच कॉस्ट आर ॲसर्टेन. म्हणजे तुम्हाला कॉस्ट फाइंड आउट करायची आहे बा कॉस्ट शोधायची आहे, त्यासाठी तुमच्याकडे कॉस्ट युनिट ऑफ प्रोडक्शन म्हणजे तुमच्या प्रोडक्टची पर प्रोडक्शन युनिट तुमच्याकडे असणं गरजेचे आहे. म्हणजे तुमच्याकडे नंबर ऑफ प्रोडक्शन किंवा क्वांटिटेटिव्ह प्रोडक्शन, त्याची सर्व्हिसेस आणि ते विदिन टाईममध्ये असलेलं रिलेशन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं या ICMA इन्स्टिट्यूटमध्ये केलेल्या डेफिनेशनमध्ये आपल्याला दिसून येतं. त्यानंतर सांगितलं आहे, कॉस्टिंग मीन्स मेजरिंग द कॉस्ट इन रिलेशन टू अ युनिट. आपल्याला माहिती आहे कोणत्याही प्रोडक्शनचं मेजरमेंट कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला ते पर युनिट कॉस्ट किती आहे ते फाइंड आउट करावं लागतं, ॲसर्टेन करावं लागतं. जसं की साखर आपण किलोमध्ये मोजतो, बरोबर. लोखंड असेल, आयर्न असेल तर ते टनमध्ये मोजतो. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. तिथे मी दिलेलेच आहे. इथे सिमेंटसुद्धा टनमध्ये मोजतो. म्हणजे सिमेंट असेल टनमध्ये मोजलेलं, किंवा किलोमध्ये साखर असेल, क्विंटलमध्ये साखर असेल, किंवा तुमचा लिक्विड असेल, लिक्विड पदार्थ असतील तर ते आपण लिटरमध्ये मोजतो, मीटरमध्ये कपडा मोजतो. बरोबर आहे. क्लॉथ मिलचं पण एक्झाम्पल मी इथे टाकलेलं आहे की काही क्लॉथ मिलमध्ये आपण जे कापड आहे ते मीटरमध्ये मोजतो. बरोबर आहे. म्हणजे टन असेल, मीटर असेल, मशीन असेल किंवा क्विंटल असेल, हे काय झालं सगळं मेजरमेंट. म्हणजे कॉस्ट युनिट कॅल्क्युलेट करण्यासाठी त्या कॉस्ट युनिटसाठी यूज केलेलं मेजरमेंट विचारात घेणं, अभ्यास करणं त्याचा गरजेचं आहे. तरच आपण ॲक्च्युअल कॉस्ट ॲसर्टेन करू शकतो किंवा शोधू शकतो. ॲसर्टेन म्हणजेच काय, शोधणे किंवा फाइंड आउट करणे. त्यानंतर म्हटलं इथं, हेन्स द युनिट ऑफ मेजरमेंट मस्ट बी क्लिअरली डिफाईन्ड अँड सिलेक्टेड. म्हणजे आपण काय करतो, युनिट लक्षात घेतली की त्याचं जे मेजरमेंट असेल ते मेजरमेंट आपण ते युनिटची कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी वापरतो. जसं की तुम्ही 5 किलो साखर घेतली, 1 किलोचे 30 रुपये, म्हणजे 5 किलो साखरेचे 1 किलोचे 30 रुपये, म्हणजे 1 किलोचे 30 रुपये म्हणजे 5 किलोचे किती, असं आपल्यासमोर सम उभं राहतं किंवा गणित उभं राहतं. त्यावेळी आपण काय करतो, 30 रुपये रेट हे गुणिले तुम्ही 5 किलो साखर घेतलेली आहे, म्हणजे 3×15 म्हणजे तुमचे किती रुपये झाले, 150 रुपये. म्हणजे ही तुमची काय झाली, कॉस्ट युनिट झाली. ओके. पर युनिट कॉस्ट किती झाली, 30 रुपये, आणि टोटल कॉस्ट तुमची किती झाली, 150 रुपये. बरोबर. 3×5
15 असं आपल्याला मेजरमेंट म्हणजे कोणती वस्तू आहे, कोणती वस्तू प्रोडक्शन आहे, मॅन्युफॅक्चर प्रोडक्शन, त्यासाठी कोणतं मेजरमेंट वापरायचं हे आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. लिक्विडमध्ये असेल तर मिलीलीटर, लिटर असेल, त्यानंतर ती वेट असेल, साखर असेल, शेंगदाणे असतील, गूळ असेल तर ते 1 किलो 2 किलो असं आपण मोजतो. लोखंड असेल, सिमेंट असेल, चांदी असेल, सोनं असेल तर प्रत्येकाचं मेजरमेंट हे वेगवेगळ्या कॅल्क्युलेशनमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं किंवा प्रत्येक प्रोडक्शनसाठी किंवा वस्तूच्या उत्पादित वस्तूच्या कॉस्ट शोधण्यासाठी आपल्याला त्याचं मेजरमेंट वापरावं लागतं. म्हणून इथं त्यांनी सांगितलं कॉस्टिंग मीन्स मेजरिंग द कॉस्ट इन रिलेशन टू अ युनिट. म्हणजे ते युनिट किंवा ते प्रोडक्शन कोणत्या स्वरूपाचं आहे, कोणत्या प्रकारचं आहे, त्याच प्रकारचं मेजरमेंट आपल्याला त्याला वापरावं लागेल. साखर आपण मीटरमध्ये मोजू शकतो का? कापड आपण मीटरमध्ये मोजू शकतो, बरोबर आहे. पण साखर मीटरमध्ये मोजू शकतो का? नाही. प्रत्येकाचं मेजरमेंट हे ठरवून दिलेलं आहे. त्या मेजरमेंटमध्ये पर युनिट कॉस्ट फाइंड आउट करायची असेल तर त्या मेजरमेंट बरोबर आपल्याला युनिट कॉस्ट फाइंड आउट करताना त्याचं मेजरमेंट सिलेक्ट करणं किंवा विचारात घेणं गरजेचं आहे. हेन्स द युनिट ऑफ मेजरमेंट मस्ट बी क्लिअरली डिफाइंड अँड सिलेक्टेड. ते मेजरमेंट फाइंड आउट करायचं आणि ते सिलेक्ट करायचं आणि त्यानुसार आपण साखर प्रोडक्शन असेल तर त्याच्यासाठी क्विंटल किंवा 1 किलो 2 किलो असं आपण प्रमाण किंवा असं मोजमाप त्याचा विचार घ्यायचा आणि आपली युनिट कॉस्ट काढण्याचा प्रयत्न करायचा. जसं की 150 रुपये ही आपली काय आहे, युनिट कॉस्ट आहे. दिस शुड बी डन बिफोर ॲसर्टेनमेंट ऑफ कॉस्ट. म्हणजे कॉस्ट युनिट कॉस्ट फाइंड आउट करताना आपल्याला त्याची आधी ओरिजिनल कॉस्ट विचारात घेणं गरजेचं आहे. जर साखर 30 रुपये किलो असेल तर आपण त्याची युनिट कॉस्ट म्हणजे 10 किलो 50 किलो 100 किलो साखरेची युनिट कॉस्ट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. युनिट कॉस्ट म्हणजे काय की एकूण प्रोडक्शन, ओके. आणि पर युनिट कॉस्ट म्हणजे काय, पर युनिट कॉस्ट म्हणजे 1 किलोची किंमत. लक्षात आलं. आणि ते आपण शोधल्याशिवाय 1 किलोची किंमत आपल्याला कळाली तर आपण टोटल व्हॅल्यू किंवा टोटल किलोची किंमत काढू शकतो. 100 किलो 150 किलो साखर असेल तर त्याची पर रेटनुसार कॅल्क्युलेशन करून वस्तूची किंमत काढू शकतो. ठीक आहे. तर पुढे आपण या ठिकाणी सिमेंटचं एक एक्झाम्पल बघितले आणि क्लॉथचं एक एक्झाम्पल सांगितलं आहे. सिमेंट म्हटलं की तुम्हाला टनमध्ये मोजतो सिमेंट आणि क्लॉथ म्हटलं की आपण ते मीटरमध्ये मोजतो. साखरेचं मी एक्झाम्पल सांगितलं ते किलोमध्ये मोजतो. अशा पद्धतीचं मेजरमेंट वापरून आपल्याला कॉस्ट युनिट कॅल्क्युलेट करावी लागते. म्हणजेच कॉस्ट युनिटमध्ये क्वांटिटी पण महत्त्वाची आहे प्रोडक्टची आणि प्रोडक्टची पर युनिट कॉस्ट सुद्धा महत्त्वाची आहे. जसं की मी तुम्हाला पेनचं एक्झाम्पल आधीच्या लेक्चरमध्ये दिलं होतं. मार्करचा एक पेन 25 रुपयाला मिळतो तर मार्करचे तेच 10 पेन कितीला मिळतील? ऑब्वियसली एका पेनचे 25 तर 10 पेनचे 250 रुपये. म्हणजे 250 रुपये तुमची काय झाली, कॉस्ट युनिट. ओके. म्हणजे ज्या प्रोडक्शनची क्वांटिटी विचारात घेऊन आपण त्याची युनिट कॉस्ट काढतो किंवा त्याची प्राइस काढतो त्याला कॉस्ट युनिट म्हणतात. ठीक आहे. युनिट म्हणजे ते एक युनिट झालं पेन म्हणजे आणि त्या पेनची 250 रुपये प्राइस ही त्याची युनिट कॉस्ट झाली. ओके. लक्षात आलं. म्हणजे आपण सगळ्यांनी काही कन्सेप्ट काही डेफिनेशन आपण या ठिकाणी पाहिल्या. डेफिनेशन युनिट कॉस्टची बघितली. यानंतर पुढचा पॉईंट येतो टाइप्स ऑफ कॉस्ट युनिट. टाइप्स ऑफ कॉस्ट युनिट आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तरीसुद्धा बेसिकली 2च प्रकार आहेत कॉस्ट युनिटचे. एक आहे सिंगल कॉस्ट युनिट आणि दुसरा आहे कंपोजिट कॉस्ट युनिट. ठीक आहे. मी या ठिकाणी थांबते. धन्यवाद. पुढच्या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ कॉस्ट युनिट पाहणार आहोत. कॉस्ट युनिट ही संकल्पना तुमच्या लक्षात आलेली असेल. थँक्यू व्हेरी मच.